जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ॲनालिसिस केला आहे मी, भरपूर ॲनालिसिस केला आहे. त्या ॲनालिसिसमार्फत मला काही विद्यार्थी जे आहेत ते मिळत नाही आहे. तुम्ही मला जर थोडं सहकार्य केलं किंवा तुम्हीही जर थोडं त्याच पद्धतीने जर ॲनालिसिस केलं तर आपण एक जो आपला मोरल असेल किंवा आपलं जे तात्पर्य असेल, BMC लिपिक जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये आपलं तात्पर्य जे असेल शेवटी त्या तात्पर्यावर आपण पोहोचू शकू. आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शंका असतील, जे विद्यार्थी कन्सर्न असतील, त्या विद्यार्थ्यांना आपण ते दूर करण्यासाठी आपण त्याची थोडं प्रयत्न करूयात. विद्यार्थी मित्रांनो, लिपिक पदभरती जी आहे ती झालेली आहे. त्याच्यामध्ये टेम्पररी म्हणजे जी तात्पुरता जी आहे ती तुमची यादी लागलेली आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आहेत, भरपूर क्वेश्चनमध्ये क्वेश्चन आहेत. आता ते मी तुम्हाला दाखवेल. मेरिट लिस्ट कशी लागली आहे. भरपूर विद्यार्थिनींचं म्हणणं आहे की सर मला सुद्धा इतके मार्क आहेत, मी सिलेक्ट नाही परंतु तितकेच मार्कवाले दुसरे सिलेक्ट आहे. आता ते खरं आहे का किंवा खोटं आहे ते संपूर्ण पडताळून पाहूयात आणि संपूर्ण गोष्टी आपण इथं चर्चा करणार आहोत. तुम्हीही मला थोडं सहकार्य करा. बघा, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. एवढा वेळ म्हणजे जितका वेळ मी वाया घातला आहे तितका वेळ तुम्हीही जर वाया घातला, कारण शेवटी परीक्षा तुम्ही दिली आहे, सिलेक्शन तुमचं होणार आहे. फक्त एक तुमचा विश्वास असतो आपल्या अरहन स्टडी फॉरमवर, म्हणून या गोष्टी मी करत असतो. ज्या पद्धतीने मग संभाव्य कट ऑफ असेल किंवा विद्यार्थ्यांचं ॲनालिसिस असेल, इंटरव्ह्यू असेल, लिपिकचा असेल, मुंबई कोर्ट म्हणजे ज्या कोर्टाचे विविध पदभरतीमधला इंटरव्ह्यू असेल, त्या संपूर्ण गोष्टी आपण इथं डिस्कशन करत असतो. मग तुमचं फक्त एकच कर्तव्य आहे, ते म्हणजे लाईक करणं, सजेशन देणं आणि व्यवस्थित कमेंट करून जे तुमचं कन्सर्न असेल किंवा जी तुमची शंका असेल ती व्यवस्थित मांडणं. चला विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तत्पूर्वी जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स तुम्हाला मिळत असतील. आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजे जो BMCचा कार्यकारी सहाय्यक पदाचा जो निकाल जाहीर झाला त्यामध्ये 1825 विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट झालेले आहेत. दिव्यांगांनी खूप जास्त जे आहे, दिव्यांग जे असतील मध्ये त्यांना ओपनची सीट दिली असती तर दिव्यांग जे मध्ये असतात त्यांचं थोडा मेरिट लिस्ट जी कमी गेली असती. त्यांची मेरिट लिस्ट 180 प्लस गेलेली आहे दिव्यांगांची. म्हणजे 19 जे विद्यार्थी आहेत, जे टॉपचे जे विद्यार्थी आहेत ते 180 प्लस आहेत. आता तुम्ही पाहू शकतात की कॉम्पिटिशन कसं आहे किंवा तुम्ही याच्यावर शंका उपस्थित करत आहात. आता तो ज्याचा व्ह्यू असणार आहे त्यात मी जात नाही. तुमचा व्ह्यूसुद्धा करेक्ट असू शकतो, त्याला मी डिनाय करत नाही, परंतु तो तुमचं मत आहे. माझं मत जे असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, ओपन जनरलची सीट जी आहे ती का मिळाली नाही त्या संपूर्ण गोष्टी आपण इथे चर्चा करणार आहोत. जागा शिल्लक आहेत त्यांना भरतील का. आता जे विद्यार्थी मला मिळालेच नाहीत किंवा जे विद्यार्थींनी मी तुम्हाला सांगतो की मी जे ॲनालिसिस केलं आहे त्याच्यामध्ये मला विद्यार्थी मिळत नाही आहे, तुम्हाला जर मिळालेत तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. आता बघा, ओपनच्या जागा किती आहेत ते आपण डिस्कशन करूयात. बघा, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲनालिसिस करण्याचं जे आहे ते मी अगोदर तुम्हाला सांगतो. हे बघा, हे तुमची संपूर्ण पदभरती आहे. इतक्या जागा त्यांना भरायच्या होत्या. इथे तुम्हाला तपशील दिसत असेल 1846. तुम्हाला दिसत असेल सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती, विजे, भज, भजक, भजड, नंतर इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, नंतर खुला, हे संपूर्ण तुम्हाला इथं दिसत असेल. मग आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आता आपण शोधूयात की आपल्याला मुलं मिळतात का, त्याच पद्धतीने इतर मुलांचं सिलेक्शन का त्यांनी केलं नाही आहे ते अद्याप आपल्याला स्पष्ट झालं नाही आहे. त्याच्यावर नक्कीच आपण काहीतरी करणार आहोत. फक्त बसून नाही राहणार, त्याच्यासाठी काहीतरी करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला संपूर्ण गोष्टी समजून घ्यावी लागतील आणि संपूर्ण ॲनालिसिस करून खरंच त्यामध्ये काही आहे का, जर तथ्य असेल, जर काही फॅक्ट असेल किंवा त्यामध्ये खरंच काहीतरी जेन्युइन गोष्ट असेल तरच आपण ती BMC समोर मांडू शकतो. मग आता मला काही विद्यार्थी मिळाले नाहीच. जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही मला सहकार्य करा, जेणेकरून मलाही त्यामध्ये थोडं समजेल की काही विद्यार्थीसुद्धा या पद्धतीने ॲनालिसिस करत आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची लिस्ट आहे, हे बघा, ती लिस्ट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं लिस्ट दिसत असेल तुम्हाला. आता या लिस्टमध्ये जर तुम्ही शोधलं, आता शोधायचं कसं आहे बघा, ज्या पद्धतीने मी शोधले आहेत ते सांगतो मी तुम्हाला. आता बघा, आता दिव्यांग 1 आहे, ठीक आहे,
तो कोणत्या कॅटेगरीचा आहे, ओपनमध्ये आहे, NT आहे, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. त्याला मार्क जे आहेत ते 197 मार्क आहेत. म्हणजे तो ओपनचं मेरिट क्रॅक करत आहे. तर त्याला दिव्यांग Aची जागा जी आहे ती दिलेली आहे. आता ही 2 जी आहे ती जागासुद्धा दिव्यांगाला मिळाली. आता जेव्हा आपण खाली गेलो तेव्हा दिव्यांग 19 म्हणजे जो विद्यार्थी आहे, दिव्यांग 12, दिव्यांग 13, नंतर दिव्यांग 14, दिव्यांग C आला. दिव्यांग 19 जो आहे त्या विद्यार्थ्याचं जे नाव आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. त्याचे मार्क आपल्याला पाहिजेत. ते म्हणजे आता बघा दिव्यांग, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग 17, 18 आणि हा शेवटचा आहे 19. तो आहे ओपनची, त्याला ओपन जे आहे ते 6व्या नंबरवर आहे तो, आणि दिव्यांगामध्ये तो 19वा नंबर आहे. त्याला जी आहे ती दिव्यांगाची सीट अलॉट झाली आहे. त्यांचा कट ऑफ जो आहे तो गेला आहे तुमचा 181.37. आता समजा हे जे विद्यार्थी समजा ओपनमध्ये गेले असते तर त्या विद्यार्थ्यांना दिव्यांगाचे अजून जे उमेदवार असतील खाली 346 जे आहे अनुक्रमांक, त्यामध्येच ते दिव्यांग 19 जे जागा आहेत त्या भरल्या गेल्या आहेत. म्हणजे त्यांनी असं का केलं आहे ते मला माहीत नाही. अजून मी तुम्हाला डेमो दाखवतो किंवा अजून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तसं तुम्ही शोधायचं आहे. तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये येतात, आता बघूयात आपण, तुम्ही ज्या ज्या प्रवर्गात येतात त्या प्रवर्गात तुम्हाला ते शोधायचं आहे. आता बघा जे मी शोधलं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता बघा 167 जागा आहेत किंवा जे मला दिसेल ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा हे जे तुम्हाला दिसत असेल, हे बघा आता इथं काय इकॉनॉमिकल विकर सेक्शन WR 46 म्हणजे वुमन रिझर्वेशनची जागा आहे. आता जे असतील तुमचे त्यांचे किती जागा आहेत वुमेन रिझर्वेशनच्या, जे सामाजिक शैक्षणिक मागास असतील, औद्योगिक दुर्बल, हे बघा त्यांचे किती आहे 56 जागा आहेत. ठीक आहे, त्यांची 56 जागा आहेत. मग आता त्यांचे 56 जागा असताना मग त्यांचे पूर्ण टोटल जे महिला असतील ते 56 घ्यायला पाहिजे. इथं फक्त बघा आता हा 56 वाली जी वुमेन आहे तिचा शेवटचा जो नंबर आहे तो आहे तुमचा 157.013. हे बघा. मग आता याच्या जर तुम्ही पलीकडे असाल, म्हणजे समजा तुम्हाला 155, 154, 150 असे जर तुम्हाला मार्क असतील आणि तुम्ही जर EWS मधून वुमन रिझर्वेशन जर असाल तर तुमची वेटिंगमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. असं तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. जे मी केलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जे मी नाही करू शकलो ते तुम्ही स्वतः करायचं आहे. आता बघा इथं मी तुम्हाला दाखवतो परत एकदा. हे बघा आता इथं आहे ST जनरल 42. ठीक आहे, मला जे मिळालं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं जो आहे हा 80, त्याला मार्क आहेत. जनरलचा विद्यार्थी आहे ST कॅटेगरीचा, त्याला आहेत 166 मार्क. ठीक आहे, मग आता त्याची जागा किती आहेत STच्या ते आपण पाहूयात अगोदर. आता बघा इथं अनुसूचित जमातीच्या STच्या ज्या जागा आहेत त्या आहेत तुमच्या 48 आणि आपल्याला तो विद्यार्थी मिळालेला आहे तो तुमचा आहे 42. आता मला 42च्या खाली जो आहे तो विद्यार्थी मिळाला नाहीये, किंवा 43, 44, 46, 48 हे जे 4 विद्यार्थी आहेत हे मला मिळाले नाहीत. जर ते तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी खूप शोधलं, कारण 1 बाय 1 सगळं शोधावं लागतं. तुम्हाला माहिती आहे खूप वेळ जातो. मला जितकं मिळालं किंवा जितकं माझं ॲनालिसिस केलं ते. आता जर हे विद्यार्थी जर तुम्हाला मिळाले तर चांगलं आहे, जर नाही मिळालं तर मग या 4 जागांचं काय, तो क्वेश्चन येतो, जो क्वेश्चन मार्क मी इथे देतोय. म्हणजे आता यांचा कट ऑफ आपण 166 पकडायचा का, 166 पकडायचा. मग नंतरचे 4 जागा किंवा 4 विद्यार्थी त्यांना मिळालेच नाही का. जर तुम्हाला ते मिळाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे तो कट ऑफ आपण पकडू शकतो. तो जर कट ऑफ समजा 160 गेला असेल आणि समजा त्यांनी पूर्ण 48 कॅन्डिडेट भरले असतील आणि शेवटचा कॅन्डिडेट समजा जर 140 असेल आणि तुम्ही जर ST कॅटेगरीमध्ये जनरलमध्ये मेल असाल आणि तुम्हाला जर समजा 158, 157, 155 मार्क जर असतील तर तुम्ही होप्स ठेवू शकतात वेटिंग लिस्टमध्ये येण्याचे. आता अजून मी जे ॲनालिसिस केलं आहे ते तुम्हाला दाखवतो. जे मी केलं असेल ते मी संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा हे आहे तुमचं ST वुमेन रिझर्वेशन. आता ST वुमेन रिझर्वेशनचं किती आहे 160. ठीक आहे, 160 आहे यांचे. आता त्यांच्या जागा किती होत्या ते तुम्हाला दाखवतो. त्या जागा होत्या तुमच्या अनुसूचित जमाती
त्या होत्या तुमच्या 45. ठीक आहे. आणि ती जी विद्यार्थिनी आहे किंवा जे मी तुम्हाला दाखवलं आता हे बघा 45 विद्यार्थिनी आहे म्हणजे त्यांच्या पूर्ण जागा ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत. इथे मला टोटल मिळालेले आहेत. त्यांचं नाव तुम्ही तर पाहू शकतात. त्यांचंसुद्धा कट ऑफ गेला आहे तुमचा 160.333. जर तुम्ही याच्या पलीकडे जर 155+ असाल तर तुमचं वेटिंगमध्ये नाव येऊ शकतं वुमन रिझर्वेशनमध्ये ST कॅटेगरी. तुम्ही वारंवार विचारत आहात की सर वेटिंगमध्ये माझं येईल का, वेटिंगमध्ये माझं होईल का. आता हे बघा OBC, आता OBCचं जे आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा OBC 136 जे आहे ते मला मिळालं आहे. तर यांच्या जागा किती आहे वुमन्सच्या, वुमन रिझर्वेशन इतर मागास प्रवर्ग. तर आता इतर मागास प्रवर्ग जे आहे ते तुम्ही इथं पाहू शकतात. इतर मागास प्रवर्ग 136 आहेत त्यांच्या वुमन रिझर्वेशनच्या. आणि ती जी महिला आहे ती सुद्धा 136 आहे. तिला किती मार्क्स आहेत ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला समजू शकतं की तुम्हाला जर याच्या पलीकडे 5 मार्क जर कमी असतील, जास्त तर जर राहिले असते तर तुमचं सिलेक्शन झालं असतं. जर कमी असतील, आता बघा याचं जे मेरिट लिस्ट लागलं आहे ते आहे तुमचं 167.88 वुमन रिझर्वेशन OBC. जर तुम्हाला इथं 165, 164, 163, 160 असे असतील तर तुम्ही इथं होप्स ठेवू शकतात की तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल. OBC WR म्हणजे वुमन रिझर्वेशन. आता पुढचं दाखवतो मी तुम्हाला, ते आहे तुमचं SC वुमन रिझर्वेशन. SC वुमन रिझर्वेशनचे 42, हे बघा 42 आहेत. त्यांच्या किती जागा आहेत ते मला माहीत नाही. ती जी शेवटची कॅन्डिडेट आहे ती आहे 168.12. जर समजा तुम्हाला 160+ जरी असतील इथं SC WR मध्ये तर तुमचे होप्स आहेत बेटर फॉर रिझल्ट, म्हणजे तुमचं वेटिंगमध्ये नाव येऊ शकतं. नंतर अजून आपण जर पूर्ण गेलो तर SC जनरलचा आहे तुम्हाला 37च विद्यार्थी मिळाले आहेत. नंतरचे मला विद्यार्थी मिळाले नाहीत किंवा म्हणजे माझ्याकडनं ते सुटले असतील तर तुम्ही व्यवस्थित चेक करा. मी तो तुम्हाला दाखवत आहे फक्त. तो आहे तुमचा 177.36. समजा अजून काही विद्यार्थी असतील कारण यांच्या पूर्ण जागा ज्या आहेत त्या 40+ जागा आहेत. 40+ जागा आहेत. अजून असू शकतात खाली विद्यार्थी, ते मला मिळालेले नाही आहेत. जर त्यांचं नाव जर नसेल, फक्त शेवटचा जरा 37चा असेल, मग उरलेले विद्यार्थ्यांचं काय, असा सुद्धा क्वेश्चन मार्क येतो. पण ते असू शकतात, ते मला दिसले नाही. म्हणजे 177.36 जो आहे तो विद्यार्थी मला मिळाला आहे. जर तुम्हाला 170+ असतील तर तुम्ही होप्स ठेवू शकतात SC कॅटेगरीचे जनरल विद्यार्थी, मग तुम्ही मेल असा किंवा फिमेल असा. अजून जर जे आहेत जे मी केलेलं आहे ते ॲनालिसिस तुम्हाला समजलं असेल. आता बघा ओपन WR. आता ओपन असेल तुमची कॅटेगरी आणि तुम्ही वुमन रिझर्वेशन असाल, 152 जी विद्यार्थिनी आहे तिला 175.64 इतके मार्क्स आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन. याच्यामध्ये जर तुम्हाला 172, 174, 173 असे जर मार्क्स असतील आणि तुम्ही OBC असाल, तुम्ही वुमेन रिझर्वेशनमध्ये असाल तर तुम्ही बेटर फॉर रिझल्ट असं तुम्ही म्हणू शकतात. तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही चेक केलं, आता हे बघा जनरलचे आहेत 142 आहे त्यांची रँक, त्याला 184. आत्ता इथं 142च आहे आणि जागा आहेत 167. मग आता नंतरचे विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांनाही मिळाले नाहीत, मलाही मिळाले नाहीत. मग या नंतरच्या विद्यार्थ्यांचं काय, इथं सुद्धा एक क्वेश्चन मार्क उभा राहतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन मार्क जे उभे राहत आहेत ते आपण तिथं BMCला कळवणारच आहोत. BMC समोर हा संपूर्ण डेटा ठेवणार आहोत. याच्यामध्ये काही जर झालं असेल तर नक्कीच ते बाहेर येईल. कारण आता बघा तुमची लिस्ट असते, तुम्हाला रिस्पॉन्स शीट मिळते. याच्यापैकी समजा ज्या विद्यार्थ्यांना मला एक आवर्जून सांगायचं आहे, एखादा विद्यार्थी जर असा असेल जे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही चेक करा. फॉर एक्झाम्पल उदाहरण समजा तुम्ही जर ओपनचे असाल, इथं जर समजा 184 मार्क आहेत एका विद्यार्थ्याला आणि समजा तुम्हाला जर समजा 184.34+ तुम्हाला असतील किंवा 185 असतील आणि तुमचं या मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आहे, तर मग तुमच्याकडे रिस्पॉन्स शीट आहे, तुमच्याकडे ही लिस्ट आहे, तुमच्याकडे जी मार्कांची अगोदरची लिस्ट आहे ती सुद्धा आहे.
तुम्ही चॅलेंज करू शकतात BMCला. समजू शकतो तुम्हाला? डायरेक्ट BMCला तुम्ही चॅलेंज करू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्यवस्थित मला मेल करा. त्या हिशोबाने आपण BMCला नक्कीच चॅलेंज करणार आहोत. जर फॅक्ट मिळाले तर. जर फॅक्ट नाही मिळाले तर आपण कुठल्याही प्रकारचं भ्रमित किंवा विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी असे स्टेटमेंट वापरत नाही आहे मी. कारण जिथं तुम्हाला खुश ठेवण्यासाठी जे यूट्यूब चॅनल असतील तिथं तुम्ही आवर्जून जा. त्याच्याबद्दल मी अगोदरच सांगितलं आहे की हायकोर्ट असेल किंवा तुमचं डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, या पदभरतीमध्ये आपलं जे नाव आहे किंवा आपण ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगतो त्या विद्यार्थ्यांना फायद्यात असतं. परंतु BMCमध्ये सुद्धा जे विद्यार्थी आपले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रयत्न करत असतो. जास्त मोस्ट ऑफ करून आपण कोर्टाच्या पदभरतीला टार्गेट करतो. हे सगळे विद्यार्थ्यांना माहिती आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की सर कोणत्या पद्धतीने सांगतात आणि काय करू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर स्वतःला वाटत असेल की आपल्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही नक्कीच BMCला तुम्ही कळवू शकतात किंवा BMCमध्ये तुम्ही जाऊन तुमचा जो होणारा तुमच्यावर जो अन्याय आहे त्याच्यावर तुम्ही वाचा फोडू शकतात. परंतु जे मला दिसलं त्याच्यावर मी ॲनालिसिस केलं, व्यवस्थित केलं. त्याच पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करा. वेटिंगमध्ये तुमचं नाव येईल का नाही, त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही चेक करा. म्हणजे तुम्हालाही समजेल की तुमचं नाव जे आहे ते येईल किंवा नाही येणार. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमची मी रजा घेतो. जय हिंद. याच पद्धतीने जर वेटिंगमध्ये जर तुमचं नाव यायचं असेल तर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमचा कट ऑफ जो आहे तो बघायचा आहे. जर समजा तुम्ही अर्थक्वेक असाल, जर तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड असाल, तुम्ही दिव्यांग असाल, बघा ही जी मी सूचना देत आहे या समांतर आरक्षण विद्यार्थ्यांना देतोय. समजा तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड असाल, तुम्ही दिव्यांग असाल, तुम्ही समजा अर्थक्वेक असाल, अंशकालीन असाल, तुम्हाला जर मार्क असतील कमी जास्त, तुमचं नाव जर लिस्टमध्ये आलं नसेल तर ह्या विद्यार्थी जे आहेत यांच्यामधून भरपूर विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट होत नाही. हा माझा अनुभव आहे. हा माझा आजपासून नाही तर माझा अनुभव हा 3 ते 4 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. कारण यातून भरपूर विद्यार्थी जे आहेत ते म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते इनकम्प्लीट किंवा नॉट एलिजिबल या कॅटेगरीमध्ये जातात. म्हणून तुम्ही जर खरंच एलिजिबल असाल, तुमच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेट, प्रॉपर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमचं नाव जे आहे ते नक्कीच येईल. म्हणून हे जे समांतर आरक्षणवाले विद्यार्थी आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका. तुम्हाला जर तुम्ही 1-2 मार्कांनी जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला वेटिंगमध्ये चान्स मिळून तुम्हाला नक्की तिथं चान्स मिळणार आहे, याची तुम्ही शाश्वती ठेवू शकतात. बाकीचे मी जनरल वगैरे यांना मी आश्वासन देऊ शकत नाही. कारण जे विद्यार्थी इथं सिलेक्ट झालेले आहेत ते नक्कीच जॉईन करतील. कारण त्यांनी जॉईनिंग करण्यासाठीच ही एक्झाम दिलेली आहे. एवढं तुम्ही डोक्यामध्ये फिक्स ठेवायचं आहे. जर त्याला ऑप्शनल दुसरा असेल, जर त्याला MPSCचा ऑप्शन असेल किंवा काही विद्यार्थी ज्युनियर इंजिनिअरिंग असतील, काही विद्यार्थी समजा अजून त्यांना मोठी पोस्ट मिळाली तर ते तिथे जाऊ शकतात. तेव्हाच तुमचे चान्सेस जे आहेत ते वेटिंगमधून होण्याचे आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमची रजा घेतो. हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा, संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या मी व्यवस्थित क्लिअर केल्या आहेत. आता जे विद्यार्थी मला नाही मिळाले ते जर तुम्हाला मिळाले असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर ते विद्यार्थी मिळाले नाही, मग पुढचे जे विद्यार्थी त्यांचे जे वॅकंट आहे त्या विद्यार्थ्यांचं काय, तो जाब आपण BMCला नक्की विचारू. चला विद्यार्थ्यांना, तुमची रजा घेतो. जय हिंद. काय वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थोडक्यात सांगा. थोडक्यात सांगितलं तर मला वाचता येतं. जर जास्त मोठ्यात सांगितलं तर त्याच्यावर मी जास्त लक्ष देत नाही. थोडक्यात तुमचा मुद्दा मांडा म्हणजे मला ते समजू शकेल.